लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर इथर. ओके. तर आधी पण मी सांगितलं होतं हाऊ टू स्टडी केमिस्ट्रीमध्ये की खूप जण काय करतात, म्हणजे जवळजवळ 90% जण काय करतात की पहिला पहिला पार्ट जो असतो कुठल्याही चॅप्टरचा तो एकदम नीट करतात, कारण कधी पण अभ्यास करताना स्टार्टिंग पासून करायचा असतो. सो एकदम अल्कोहोल फिनॉल बऱ्याच जणांचं असं होतं की एकदम नीट होतो, एकदम नीट. आणि इथरमध्ये हार्डली तुमच्याकडे प्रिपरेशनच्या 2 रिॲक्शन आहेत आणि केमिकल रिॲक्शनच्या एक 4-5 रिॲक्शन्स आहेत. न्यू म्हटलं तर 2-3च रिॲक्शन आहेत, बरोबर, नवीन तशा बघायला गेलं तर. बट स्टील मुलं इग्नोर करतात. ओके, म्हणून मी स्पेसिफिकली फक्त इथरचा वेगळा बनवलाय. यासाठी याच्या आधीचा व्हिडिओ जो होता तो मी एक्सटेंड केला 1 hour साठी. बट इथरचा स्पेसिफिकली वेगळा बनवते व्हिडिओ, कारण तुम्ही याच्याकडे स्पेसिफिकली लक्ष द्या, कारण सगळेजण खूप वेळा विसरतात, म्हणजे इथरला बघायलाच विसरतात. ठीक आहे ना, इझी तर आहे, इझी आहे मान्य आहे, बट याच्याकडे लक्ष द्या, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त काय म्हणतात ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. ऍक्च्युली इथरमध्ये सगळ्यात जास्त ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. आणि तुमचं जर का C2 जर का एकदम क्लिअर होणार असेल ना छोट्या छोट्या गोष्टींमुळे, तर ते इथरमुळे होईल. ओके. इथर तसं खूप मेन टॉपिक नाहीये, बट इथरमध्ये जे कळतं ना ते खूप ठिकाणी अप्लाय करायला मिळतं, म्हणून म्हणतेय की इथरवरती नीट फोकस करा. पुन्हा एकदा सांगते, ठीक आहे. सो आता आपण स्टार्ट करूयात इथर. आपण इथरचे नॉमेनक्लेचर बघितलेत, IUPAC ॲज वेल ॲज कॉमन सिस्टीम खूप इझी आहे. इथरचा फॉर्मॅटच असतो ROR. मग हा सेम पण असेल किंवा डिफरंट पण असेल, राईट. तर मग अल्किल अल्किल इथर हे एक सिंपल गोष्ट आहे. त्यानंतर बघा आता आपण काय करतोय की नॉमेनक्लेचर झालेलं आहे आपलं, कॉमन सिस्टीम म्हणजे ट्रिव्हियल नेम आणि IUPAC. ते तुम्ही जाऊन पुन्हा एकदा बघू शकता. एक शॉर्टकटमध्ये सांगते, याचं कॉमन सिस्टीमचं नाव असतं अल्किल, आणि दुसरा जर का कुठला अल्किल असेल तर तो, आणि मग इथर हे झालं ट्रिव्हियल नेम. आणि IUPAC नाव असतं याचं अल्कॉक्झी. म्हणजे जसं आपला हॅलोजन प्रिफिक्स लागला हॅलो म्हणून, तसं समजा जर का हा छोट्या ग्रुपवाला R असेल तर याचं नाव होईल अल्कॉक्झी. आणि मग हा आपला मेन पॅरेंट अल्केन, दॅट इज अल्केन. सो अल्कॉक्झी अल्केन. ओके. हा अल्केन नेहमी IUPAC मध्ये सेम तसाच राहणार आहे, की सगळ्यात मोठी जी चेन असेल, लॉंगेस्ट चेन हॅव्हिंग ॲक्च्युली प्रॉपर नंबर ऑफ कार्बन्स, अँड तुम्ही नीट त्याला जर का स्पेसिफाय केलं असेल नंबर्स देऊन, तर ते तसं बघून सगळं जो मोठा नंबर मोठा नंबर ऑफ कार्बनचा चेन असेल, दॅट विल बी युअर पॅरेंट अल्केन. ओके. हे सगळे रूल सेम आहेत, फक्त हॅलो सारखं अल्कॉक्झी जाणार आहे, त्याला वेगळं काही असं ट्रीट नका करू. इट्स अल्कॉक्झी लाईक हॅलो. ओके. तर आता आपण स्टार्ट करूयात प्रिपरेशन पासून. ओके. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागचे व्हिडिओ पुन्हा बघू शकता. सो प्रिपरेशनमध्ये एक्झॅक्टली फक्त 2 रिॲक्शन्स आहेत, आणि या दोन्ही रिॲक्शन काइंड ऑफ तुम्हाला आधी झालेल्या आहेत. ओके. पहिली रिॲक्शन झालेली नाहीये, बट पहिल्या रिॲक्शन मधलं रिॲक्टंट रिएजंट सगळं सेम आहे. ओनली द डिफरन्स इज बिटवीन टेम्परेचर. ओके. आता मी इथे स्पेसिफिकली पहिली रिॲक्शन लिहिते. प्रिपरेशन फक्त 2 रिॲक्शन आहेत, ओनली 2 रिॲक्शन. सो बट नीट लक्ष द्या या 2 रिॲक्शन्समध्ये होणार काय. ओके. सो पहिली रिॲक्शन, इट इज फ्रॉम अल्कोहोल. ओके. तर अल्कोहोलमध्ये ROH मध्ये, आता मी इथे एक्झाम्पल घेते जसं तुमच्या बुकमध्ये घेतलेलं आहे, C2H5OH. हे याच्यामध्ये जर का मी टाकला H2SO4, ऑब्वियस कॉन्सन्ट्रेटेड, कारण आपल्याला पाणी काढायचं आहे. सो H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड टाकलं. आणि मी जर का हे घेतलं 413 केल्विनला, ओके, दिस इज लोअर टेम्परेचर. जर का 413 केल्विनला घेतलं तर याचा बनतो इथर. ओके. आत्ता फक्त समजून घ्या, काही नका करू अजून. 2 वेळा घ्यायचंय. मी इथे 2 वेळा लिहिते तुमच्यासाठी सेपरेटली. बुकमध्ये तुमच्याकडे 2 असं लिहिलेलं आहे, इथे 2 वेळा लिहिते. काय होतं बघा, हा H2O जर का तुम्हाला दिसत असेल, हा OH आणि हा इकडचा H, हा असा बनून निघणार आहे H2O. ठीक आहे. सो इथे बाहेर पडताना पडतोय H2O, पण इथे होणार आहे C2H5O C2H5. सो हा हा कोण झाला, हा झाला आपला इथर, दॅट इज डाय इथिल इथर. ओके. सो डाय इथिल इथर तयार झाला. पण तुम्ही म्हणाल की ही आपण सेम रिॲक्शन बघितली आहे, बट याचा प्रोडक्ट वेगळा होता. अल्कोहोलमध्ये आपण केमिकल रिॲक्शन मध्ये बघितलेली ही रिॲक्शन, तर त्याच्यामध्ये होतं डिहायड्रेशन. सेकंड रिॲक्शन होती अल्कोहोलमधली. नेक्स्ट टू आपला PX3 PCl5 HX या रिॲक्शन नंतरचा होता. ओके. सो बघाल तर काय होईल, तिकडे आपण असं केलं होतं, C2H5OH लाच आपण लिहिलं होतं C हा इथे H2 लिहिते, आणि इकडचा एक H इथे खाली लिहितीये, आणि इथे लिहितीये मी पुन्हा अगेन H2, बट इकडचा OH मी आता खाली लिहितीये.
कारण त्यावेळी पण ही रिॲक्शन अशीच सांगितली होती. इथे सगळं सेम आहे, लाईक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा कुठलंही ऍसिड घ्या स्ट्रॉंग, आणि इथे मात्र टेम्परेचर वेगळं आहे. इथे टेम्परेचर आहे 443 केल्विन. ओके, सो इट इज क्वाईट हायर दॅन जे आपण इथरसाठी यूज केलेलं आहे. सो आपण जर का 443 केल्विन यूज केलं इकडे, तर 443 केल्विन यूज केल्यानंतर इथे होणार आहे डिहायड्रेशन. आता दोन्हीकडे गोष्टी सेमच होत आहेत, ऑब्व्हियस सेम होणार, कारण आपण रिएजंटच तसा घेतला, दॅट इज कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4चं कामच आहे की पाणी काढून टाकायचं. सो काय होणार आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH2, याला म्हणतात डिहायड्रेशन, जे आपण ह्याच्यामध्ये पण बघितलं होतं, अल्किल हॅलाइड्स मध्ये पण बघितलं होतं. डिहायड्रो हॅलोजनेशन सेटझेफ रूल लागतो इन केस ऑफ म्हणजे ज्यावेळेस अनसिमेट्रिकल तयार होणार असेल त्यावेळेस. ठीक आहे, सॉरी, मार्कोनिकॉफ रूल यूज होतो इन केस ऑफ अनसिमेट्रिकल रिएजंट्स. ओके, सो ओके, सो सेटझेफ रूल होतो, सेटझेफ रूल यूज होतो इन केस की जर का इकडे चॉईसेस असतील तर. ओके, सो हे जे काही आपण आता बघितलं, तर हे पण अल्किन तयार झालंय बाय डिहायड्रेशन, आणि वरती जे बघितलं ते पण तयार झालेलं आहे इथर बट बाय डिहायड्रेशन. सो दोन्हीकडे सगळं सेम आहे, ओनली डिफरन्स इज बिटवीन 413 केल्विन अँड 443 केल्विन. अजून 2 ते 3 वेळा सांगेन मी की याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स आहे, टेम्परेचर डिफरन्समुळे याचा इथर आणि अल्किन तयार झालेला आहे. ओके, इथे तयार झालाय इथिन आणि इथे तयार झालाय डायथिल इथर. ओके, याचा मॉलिक्युलर मास जास्त आहे आणि याच्यामध्ये इंट्रा मॉलिक्युलर डिहायड्रेशन झालंय, आणि वरती जे आपण इथरमध्ये बघतो ते इंटर मॉलिक्युलर आहे. दोन C2H5OH चे दोन मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन झालंय, आणि इथे एकाच मॉलिक्यूलमध्ये डिहायड्रेशन झालंय. ओके, सो ही गोष्ट एकदा नीट बघाल. सो ही होती पहिली रिॲक्शन की ज्याच्यामध्ये पहिला प्रॉब्लेम होता की टेम्परेचरचा डिफरन्स आहे. ओके, आता सेकंड थिंग, दुसरा प्रॉब्लेम कुठला आहे? आता आपण ह्याच्यामधलेत ना ही रिॲक्शन बघितलेली आहे, आपण आता या रिॲक्शनचे प्रॉब्लेम बघूयात, कुठे कुठे काय काय येणार किंवा काय काय रिस्ट्रिक्शन आहे. सो पहिली रिस्ट्रिक्शन इज टेम्परेचर रिस्ट्रिक्शन. इफ यू अलाव दिस रिॲक्शन ॲट 413 केल्विन देन इट विल प्रोव्हाइड इथर, otherwise it will create or else it will create alkene. Okay, at higher temperature. Okay, so at higher temperature like 443 Kelvin it will give us alkene. ठीक आहे, सो हे झालं पहिलं टेम्परेचरची रिस्ट्रिक्शन. सेकंड रिस्ट्रिक्शन इज ऑफ प्रायमरी अल्कोहोल असेल तरच हा टेम्परेचर डिफरन्स घेऊन सुद्धा तुम्हाला इथर मिळू शकतो. इफ यू आर टेकिंग सेकंडरी और टर्शरी इट विल अगेन लीड अस टू अल्कीन. म्हणजे सेकंडरी टर्शरीमध्ये कितीही तुम्ही टेम्परेचर कमी केलं तरी त्याचा इथर बनणं खूप अवघड आहे, मेजॉरिटी त्याचा अल्किन बनतो. म्हणून ही सेकंड तुमची रिस्ट्रिक्शन आहे की प्रायमरी अल्कोहोल घेतला तरच इथर बनेल. आता प्रायमरी अल्कोहोल म्हणजे काय की OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन फक्त अजून एका कार्बनला चालेल. म्हणजे मला सांगा तुम्हीच, म्हणजे उत्तर द्या स्वतःच्या स्वतः आणि बघा, चेक करा की हा चालेल का? CH3 CH3 CHOH CH3 CH3 CHOH हा चालेल का? तर नाही चालणार, कारण हा सेकंडरी आहे. फक्त हा जो OH आहे तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो अजून फक्त आणि फक्त एका कार्बनला अटॅच हवा आहे, दुसऱ्या कार्बनला नकोय. मग ही पुढे चेन कितीही असली तरी चालेल. मग तुम्ही हा अल्कोहोल घेऊन, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल घेऊन 413 केल्विनला केलं तर ऑब्व्हियस तुम्हाला तुमचा रिझल्ट मिळणार आहे. ओके, सो हे झालं आपल्या अल्कोहोलच्या रिस्ट्रिक्शन बद्दल. ओके, सो या दोन मेन रिस्ट्रिक्शन्स होत्या की एकतर टेम्परेचर रिस्ट्रिक्शन्स अँड सेकंड थिंग इज प्रायमरी अल्कोहोलची रिस्ट्रिक्शन. आता आपण बघतोय तिसरी रिस्ट्रिक्शन्स इथर बनवण्यासाठीची फ्रॉम अल्कोहोल. तर बघा, जर का तुम्हाला सिमेट्रिकल तयार करायचे असेल, सिमेट्रिकल इथर तयार करायचं असेल, देन इट इज व्हेरी इझी जॉब की ठीक आहे तुमचा सिमेट्रिकल इथर इझिली तयार होऊ शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मागच्या स्लाइडमध्ये बघा की इथे C2H5 आहे म्हणून इथे C2H5 घेतला, म्हणून इथे इथर ओच्या साईडला दोन्ही सेम कंपाऊंड मॉलिक्यूल तयार झाले. सो दिस वॉज इझी, हे खूप इझिली प्रिपेअर करता येतं. बट समजा जर का अनसिमेट्रिकल करायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल इकडे CH3 हवाय आणि इकडे C2H5 हवाय, तर त्या केसमध्ये तुम्हाला एक मॉलिक्यूल CH3 लागेल, दुसरा मॉलिक्यूल C2H5 लागेल, बरोबर? तर ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल, इन केस ऑफ अनसिमेट्रिकल आपण करून बघू, तसं होणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. बट असं होणारच नाही की प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली, पण बघा तो किती मेजर आहे. तर तुम्ही इमॅजिन काय करताय की CH3OH घेतलाय, C2H5OH घेतलाय, टेम्परेचर मेंटेन केलंय मी 413 केल्विन, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलेले आहेत, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, आणि तुम्हाला असं वाटतंय की CH3 आणि OC2H5 तयार होईल. बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. बट
प्रॉब्लेम इज दॅट की तुम्ही मॉलिक्युल्सला असं सांगून नाही पाठवू शकत बीकरमध्ये की मिथाईल तू आहे ना तुझ्या दुसऱ्या मिथाईल सोबत रिॲक्ट नको करू. म्हणजे जसं इथे होत आहे पहिल्या पहिल्या केसमध्ये होत आहे C2H5OH आणि C2H5OH एकमेकांसोबत रिॲक्ट करताय, तसं तुम्ही प्रत्येकाला सांगून नाही ठेवू शकत की ओके आता CH3 फक्त C2H5 सोबतच रिॲक्ट करेल आणि अनसिमेट्रिकल इथरच बनवेल, असं कधीच होऊ शकत नाही. सो काय होतं की CH3 C2H5 सोबत पण रिॲक्ट करायला जातो, बट मिथाईल इथाईल सोबत पण रिॲक्ट करतो आणि मिथाईल मिथाईल सोबत पण रिॲक्ट करतो. सिमिलरली इथाईल इथाईल सोबत पण रिॲक्ट करतो, म्हणजे यांच्यामध्ये सिमिलर पण तयार होतात. म्हणजे CH3 पण स्वतःच्या CH3 सोबत असलेल्या मॉलिक्युल सोबत रिॲक्ट करतो, C2H5 पण C2H5 सोबत रिॲक्ट करतो आणि तुम्हाला मिळतात ऍक्च्युली 3 टाईपचे प्रोडक्ट. दॅट इज हे 2 सिमेट्रिकल मिळत आहेत, हे 2 तुम्हाला मिळाले सिमेट्रिकल आणि हा तुम्हाला मिळाला अनसिमेट्रिकल. ओके, सो हा हा जो पार्ट मिळतो तुम्हाला अनसिमेट्रिकल तो अनफॉर्च्युनेटली तुम्हाला मायनर मिळतो आणि सिमेट्रिकलची गोष्ट जास्त होते आणि मेजर मिळतो. म्हणजे काय होतंय की जर का तुम्ही अनसिमेट्रिकल इथे तयार करायला जरी गेला तरी तो तुम्हाला खूप कमी मिळणार आहे, त्याचा यील्ड खूप कमी असणार आहे कम्पॅरेटिव्हली सिमेट्रिकलचा. म्हणून प्रॉब्लेम असा आहे की अनसिमेट्रिकल इथर तयार करायला गेलं की त्याचा आपल्याला पर्सेंटेज कमी मिळतं कम्पेअर्ड टू सिमेट्रिकल पेक्षा, किंवा मिक्स मिळतं सगळं की सिमेट्रिकल पण मिळतंय अनसिमेट्रिकल पण मिळतंय आणि सिमेट्रिकल मध्ये सुद्धा 2 मिळतात जे तुम्ही 2 कंपाऊंड टाकलेत ते. ओके, सो बेसिकली सांगायची गोष्ट एवढीच आहे की अनसिमेट्रिकल इथर तयार करणं इज व्हेरी डिफिकल्ट. त्याचा यील्ड कमी असतो एकतर आणि डिफिकल्ट आहे की एवढं सगळं करून सुद्धा तुम्हाला पुन्हा सेपरेशनच्या प्रोसिजर करत बसायला लागेल. ठीक आहे, सो टोटली याच्यामध्ये 3 रिस्ट्रिक्शन्स आहेत. फर्स्ट रिस्ट्रिक्शन इज ऑफ टेम्परेचर, सेकंड इज ऑफ अल्कोहोल, टाइप ऑफ अल्कोहोल, थर्ड इज ऑफ which type of ether do you want. If you want symmetrical then it is okay, no problem. Unsymmetrical it is very difficult. Okay, so don't go for this method in case of unsymmetrical ether. आता आपण सेकंड बघूयात. सेकंड आपण बघतोय दॅट इज फ्रॉम विल्यमसन सिंथेसिस पासून नाही, त्या रिॲक्शनचं नाव आहे विल्यमसन सिंथेसिस. ही रिॲक्शन आपण आधी पण बघितलेली आहे. कुठे बघितली आहे तर ही रिॲक्शन आपण बघितलेली आहे RX मध्ये, दॅट इज अल्किल हॅलाइड मध्ये. सो आपण काय केलं होतं, RX प्लस Na प्लस O मायनस R गिव्स R डॅश लिहिते, इट गिव्स R डॅश OR प्लस NaX. ही होती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनची रिॲक्शन, ज्या चार्टमध्ये तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत 8 रिॲक्शन्स दिलेल्या आहेत टोटल. त्या 8 रिॲक्शन्स पैकी एक रिॲक्शन्स होती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. यांच्यामध्ये पोलर बॉन्ड आहे, स्पेसिफिकली यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, बट O आणि Na मध्ये पोलर बॉन्ड आहे, एवढं नीट नोट करून घ्या. ठीक आहे, सो आता याच्यामध्ये पण रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यावेळेस आपण नीट शिकलेलो नव्हतो कारण ती फक्त अल्किल हॅलाइडची रिॲक्शन होती. रिॲक्शन खूप इझी आहे, आधीच झालेली आहे, त्याच्यामुळे एक्सप्लेन करण्यासारखं काही नाहीये, फक्त एकदा करून दाखवते. आता याच्यामध्ये मी 2 गोष्टी घेणार आहे कारण याच्यामध्ये पण पुन्हा प्रॉब्लेम आहेतच. कारण तुम्हाला जसं मी आधी सांगितलं की इथरमध्ये रिॲक्शन्स कमी आहेत, प्रॉब्लेम जास्त आहेत. ओके, सो तुम्ही हा प्रायमरी घेऊ शकता. ठीक आहे, सो म्हणजे काय की जर का तुम्ही हा प्रायमरी घेतला CH3Br घेतला सपोज आणि घेतला NaO आणि हा तुम्ही टर्शरी घेतला, म्हणजे टर्शरी तुमच्या बुकमध्ये डायरेक्ट दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगते कसं बनलंय. CH3 अँड अगेन CH3. सो याला त्यांनी म्हटलंय सोडियम ब्यूटॉक्साइड, टर्शरी ब्यूटॉक्साइड. ठीक आहे, ब्युटिल ऑक्साइड त्याचं झालंय ब्यूटॉक्साइड. याचं नाव कसं लिहितात, सोडियम अल्कॉक्साइड. ओके, याचं ऍक्च्युअली नाव लिहिलं जातं सोडियम अल्कॉक्साइड, जे आपण आधी शिकलेलो आहे. अल्कॉक्साइड अल्किल आणि ऑक्सिजनचा ऑक्साइड करतो आपण, सो सोडियम अल्कॉक्साइड. आणि हे नाव असं का झालंय, सोडियम क्लोराइड, सोडियम ब्रोमाइड, सोडियम हायड्रॉक्साइड, तसं सोडियम अल्कॉक्साइड, कारण हा कुठला बॉन्ड आहे, पोलर बॉन्ड आहे. पोलर बॉन्ड म्हणजे आयनिक बॉन्ड आहे. सो आयनिक बॉन्डची नावंही अशीच लिहिली जातात, पहिल्यांदा कॅटायन देन अनायन अँड फॉलोड बाय, इफ इट इज ऑक्सिजन इट इज फॉलोड बाय ऑक्साइड. ओके, सो सोडियम अल्कॉक्साइड, अल्किल हॅलाइड प्लस सोडियम अल्कॉक्साइड हा मी घेतलाय प्रायमरी. याच्यावरती तशा खूप रिस्ट्रिक्शन नाही आहेत, बट बेटर जर का तुम्ही हा टर्शरी घेतला तर, म्हणजे सोडियम अल्कॉक्साइड जर का तुम्ही टर्शरी घेतला तर हे खूप इझी होऊन जातं रिॲक्शन्स. ओके, सॉरी माय मिस्टेक, मी तिकडे एक हे काढलंय, काय बरं म्हणता येईल, मी तिकडे बॉन्ड काढला चुकून. ठीक आहे, सो NaO आणि हा टर्शरी घेतलेला आहे मी, सोडियम टर्शरी ब्यूटॉक्साइड, आणि हा प्रायमरी अल्किल हॅलाइड घेतला, दॅट इज मिथाईल
ब्रोमाइड हा प्रायमरी नाही आहे बरं का, म्हणजे प्रायमरी मिथाईल ब्रोमाइड नाही आहे, त्याचं नाव आहे प्रायमरी मिथाईल ब्रोमाइड आणि तो आहे प्रायमरी. ओके, नाहीतर पुन्हा म्हणाल की तुम्ही शिकवलंच नाही असं लिहायला. ठीक आहे, सो इट इज अ मिथाईल ब्रोमाइड, इट इज टाईप ऑफ प्रायमरी अल्किल हॅलाइड. सो याचं काय होणार आहे, हा NaBr दिसतोय तुम्हाला, हा NaBr बाहेर जाणार आहे आणि ॲज इट इज CH3 इकडे लागणार आहे. सो काय झालं, CH3O CH3 अँड अगेन CH3 आणि हा NaBr बाहेर गेलेला आहे. सो मी इथे लिहिते -NaBr आणि हा कोण तयार झालाय, इथर तयार झालाय. इथरचं नाव लिहिता येईल, याचं नाव येईल मिथॉक्झी, कारण आता हा छोटा झालेला आहे. सो मिथॉक्झी आणि हा 3 कार्बन, जर का तुम्हाला कुठलेही 3 कार्बन घ्या ते मेन येत आहेत. सो मिथॉक्झी प्रोपेन, आधी मी शेवटचं नाव लिहिते की प्रोपेन येणार आहे शेवटी, अल्कॉक्झी अल्केन, बट इथे हा CH3 राहून जाणार आहे. जर का तुम्ही हे 3 कन्सिडर केले चेनमध्ये पॅरेंट नेममध्ये तर हे 3 येऊन जातील, बट एक कोणीतरी दरवेळेस राहणार आहे आणि तो कितव्या कार्बनवर आहे, सेकंड कार्बनवर आहे. म्हणून याला पण काय येईल, 2 मिथॉक्झी 2 मिथाईल प्रोपेन. ओके, सो 2 मिथॉक्झी 2 मिथाईल प्रोपेन. मिथ दोन्हीकडे सेम आहे, ओ आधी येतो वाय पेक्षा, म्हणून मिथॉक्झी आधी लिहिलाय अँड देन मिथाईल लिहिलाय. सो 2 मिथॉक्झी 2 मिथाईल प्रोपेन हे याचं झालं IUPAC नाव. NaBr बाहेर गेलेला आहे. ठीक आहे, मला नाही वाटत इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम कुठे सुरू होतो, ही एक फक्त एक रिॲक्शन आहे की जी सगळ्यात जास्त इल्ड देऊ शकते. जर का तुम्ही RX प्रायमरी घेतला आणि सोडियम अल्कॉक्साईड टर्शरी घेतला तर जास्त इल्ड येऊ शकतं. व्हॉट इफ जर का आपण वाईस वर्सा केलं तर, म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल मी इथे घेतीये टर्शरी Cl घेते आणि इथे घेतीये मी प्रायमरी. ठीक आहे, याचा प्रायमरीचा एवढा काही संबंध येत नाहीये, हा Na+O- याचा एवढा संबंध नाही येणार आहे. हा इथे काही घ्या तुम्ही, काही फरक नाही पडत. ठीक आहे, बट इथे फरक पडतो. हा जर का तुम्ही टर्शरी घेतला आणि हा जर का प्रायमरी घेतला तर टर्शरी अल्किल हॅलाइड, जसं अल्कोहोलमध्ये सांगितलं होतं मी मगाशी की सेकंडरी टर्शरी अल्किल तयार करतात, तसंच इकडे पण सेकंडरी और टर्शरी डायरेक्टली तयार करतील अल्किन, म्हणजे यांचं होतं डिहायड्रो हॅलोजनेशन. तिकडे झालं होतं डिहायड्रेशन, जस्ट लाईक दॅट इकडे होणार आहे डिहायड्रो हॅलोजनेशन. म्हणजे काय होणार आहे बघा, हा CH3 इथेच ठेवतीये मी, हा CH3 इथेच आहे. आता असं इमॅजिन करा की हा CH3 इकडे आला होता आणि हा म्हणजे ओके, वरचा CH3 वरतीच ठेवतीये, खालचा CH3 फक्त मी इकडे Clच्या ठिकाणी घेतीये आणि हा Cl मी इकडे लावला होता. हा Cl आणि इकडचा H हे दोघं जण निघून जाणार आहेत, डिहायड्रो हॅलोजनेशन होणार आहे आणि यांच्यामध्ये बॉन्ड होणार आहे, डबल बॉन्ड. सो हे निघून जाणार आहे. हे निघून गेल्यानंतर हे कोणासोबत निघून जातील तर Na सोबत निघून जाईल Cl, दॅट इज NaCl तयार होईल आणि इकडे CH3O आणि इकडचा H म्हणजे हा तयार होईल CH3OH, दॅट इज मिथेनॉल. सो हे सगळे असे निघून जातील. बेसिक पॉईंट एवढाच आहे की RX तर तयार झालेला आहे अल्किन, विच इज नॉट आपलं प्रेडिक्टेड कंपाऊंड नाहीये. सो सेकंडरी किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड घेतला, सेकंडरी किंवा टर्शरी अल्कोहोल घेतला तर त्याचा अल्किन म्हणतोय खूप इझिली इन्स्टेड ऑफ इथर, कारण त्यांच्यामध्ये एलिमिनेशनची पॉसिबिलिटी जास्त आहे कम्पेअर्ड टू एनी सबस्टिट्यूशन. कारण इथर म्हणजे सबस्टिट्यूशन आहे आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन आहे फ्रॉम विल्यमसन सिंथेसिस. सो एलिमिनेशन जास्त कव्हर केलं जातं कम्पेअर्ड टू सबस्टिट्यूशन. म्हणून दोघांमध्ये सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलमध्ये तुम्ही काही जरी ऍड करायला गेलात टू प्रिपेअर इथर तर त्याचा इथर प्रिपेअर होत नाही, त्याचा डायरेक्टली प्रिपेअर होतो अल्किन. सो ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. हा न्यूक्लिओफिलिक अटॅक तेव्हाच पॉसिबल आहे ज्यावेळेस अल्किल हॅलाइड तुमचा प्रायमरी असेल. ओके, सो हे होतं आपल्या या 2 रिॲक्शन्स मधला मेन प्रॉब्लेम्स की कशामुळे काय होऊ शकतं. एक प्रॉब्लेम तर खूप इझी आहे दोघांमध्ये, हा वाला की प्रायमरी अल्कोहोल घ्या, सेकंडरी और टर्शरी अल्कोहोल घ्या नाहीतर अल्किल हॅलाइड घ्या, प्रत्येक वेळी अल्किन तयार होणार आहे. आणि टेम्परेचर अल्कोहोलसाठी प्रॉब्लेम करतं आणि सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल इथर बनवायचे की नाही तो तुमचा डिसिजन आहे. बट इल्ड तुम्हाला माहिती आहे, सांगितलंय की कसं काय होईल, किती डिफिकल्ट आहे, किती असं मिक्स तयार होईल सगळं. तर त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या क्वेश्चनमध्ये आल्यानंतर स्मार्टली आन्सर्स करा. ठीक आहे, सो हे होते फक्त प्रिपरेशन विच वॉज व्हेरी इझी. आता आपण पुढच्या पार्टकडे जाऊया, दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज. ओके, सो फिजिकल प्रॉपर्टीज आता ह्याच्यामध्ये टोटल त्यांनी 2 पार्ट केलेले आहेत. तर पहिला पार्ट ए म्हणजे त्यांची फिजिकल स्टेट अपिअरन्स वगैरे तेच सगळं पुन्हा येणार आहे.
सो पटपट तुम्हाला याचे पॉईंट सांगते. असं खूप काही लक्षात ठेवण्यासारखं नाहीये, कारण इथरचं तसं काही वजूद नाहीये, कारण इथर खूप लो रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे, कळेल तुम्हाला का लो रिॲक्टिव्ह आहे हा. कारण बघितलं की त्यांचं प्रिपरेशन मध्ये सुद्धा त्याला इझिली बनवू देत नाहीये कोणी. त्याच्यासाठी खूप सारे रिस्ट्रिक्शन्स लावायला लागतात, खूप सारे फाटे फुटतात. ओके, सो पहिलं बघा, स्टेट म्हणजे त्यांची फिजिकली स्टेट कशी आहे वगैरे. आता CH3OCH3 अँड C2H5OCH3 म्हणजे डायमिथिल इथर आणि इथिल मिथिल इथर, दे आर इन गेशियस स्टेट. ओके, सो दे आर इन गेशियस स्टेट. अदरवाईज बाकीचे सगळे इथर्स जे आहेत दे फॉर्म इन लिक्विड स्टेट. ओके, ते असतात कलरलेस आणि त्यांचा ओडर प्लीझंट असतो. ओके, सो ही एक गोष्ट नोट डाऊन करण्यासारखी की आपण सेंटमध्ये यूज करू शकतो आणि असतो. तुमचं जर का डिओज किंवा जे काही तुम्ही यूज करता ज्याच्यामध्ये वास असतो त्याच्यामध्ये इथर नॉर्मली असतो. ठीक आहे, अल्कोहोलचा स्मेल आता सगळ्यांना माहितीच असेल करोनामुळे, की सगळीकडे सॅनिटायझरमध्ये कसा अल्कोहोलचा स्मेल तुम्हाला आता नॉशी आणि हेडेक क्रिएट करतो. बट अनलाईक इथर्स आर व्हेरी प्लेझंट टू स्मेल. ओके, सो नेक्स्ट हे होतं फक्त कोणत्या स्टेटमध्ये अपियर होत आहे. ठीक आहे, सो आता त्यांची वोलॅटिलिटी म्हणजे लोअर इथर्स आर वोलाटाईल, आर इझिली मतलब ते लगेच रूम टेम्परेचरला पण ते वोलाटाईल होऊ शकतात. वोलाटाईल म्हणजे गेशियस स्टेटमध्ये त्यांचं डायरेक्टली लिक्विड स्टेटमधून गेशियस स्टेटमध्ये इझिली राहू शकतात. आणि वोलाटाईल आहेत आणि प्लस इन्फ्लेमेबल आहे. इन्फ्लेमेबलचा अर्थ काय, दे कॅन इझिली कॅच फायर. ठीक आहे, सो दिस वॉज अबाउट volatility and catching fire. Okay, so third point, boiling point. बॉइलिंग पॉइंट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन मॉलिक्युलर मास. आता हे तर खूप वेळा झालेलं आहे, खूप वेळा म्हणजे प्रत्येकाचं हेच आहे. हे कुठेच असं माझ्या मते वेगळं नाही झालेलं, सगळ्यांना हेच आहे की मॉलिक्युलर मास वाढलं की बॉइलिंग पॉइंट वाढणार आहेत. बट आता या बॉइलिंग पॉइंट बद्दल आपण नीट बोलू. आता बॉइलिंग पॉइंट यांचा तसा बघायला गेलं तर सगळ्यांपेक्षा कमी असतो. ओके, सो आता आपण बी पार्ट बघतोय, दॅट इज केमिकल बॉन्डिंग. त्यांच्यातलं केमिकल बॉन्डिंग किंवा जे काही आपण मेन फॅक्टर्स फॉर बॉइलिंग पॉइंट वगैरे जे आहेत ते, तर यांचा बॉइलिंग पॉइंट कंपॅरेटिव्हली लो आहे. लो अँड इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अल्केन अँड इट इज मच लोअर दॅन अल्कोहोल. वाय? बिकॉज हायड्रोजन बॉन्डिंग इज अब्सेंट बिटवीन इथर अँड इथर मॉलिक्युल्स. कळतंय? सो जसं अल्कोहोलमध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंगमुळे त्यांचा बॉइलिंग पॉइंट हाय होता आणि ते खूप जास्त रिॲक्टिव्ह होते. बट इथे तसं नाहीये. इथरचा बॉइलिंग पॉइंट लो आहे. इट इज ऑलमोस्ट इक्वल टू अल्केन. अल्केन म्हणजे व्हेरी बेसिक न्यूट्रलमध्ये कन्सिडर करता येईल आपल्याला. आणि यांच्यामधला इथरचा हायड्रोजन बॉन्डिंग नाही, कारण पुढे जो मी पॉइंट वाढणार आहे त्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग येईल. बट तो वेगळा हायड्रोजन बॉन्डिंग आहे, हा वेगळा आहे. हा इथर मधला हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये जवळजवळ. ठीक आहे, आणि त्यांच्या आता आपल्याला असं वाटेल की ठीक आहे यांचा बॉइलिंग पॉइंट लो आहे बिकॉज यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये. बट तसं बघायला गेलं तर यांच्यामध्ये स्मॉल डायपोल मोमेंट आहे. असं वाटू शकतं की नाही का इथर आहे, मग सिमेट्रिकल स्ट्रक्चर आहे बऱ्यापैकी, कारण सॉरी सो असं वाटू शकतं आता सगळ्यांना की इथर आहे तर मग यांच्यामध्ये पोलॅरिटी नसणार आहे, न्यूट्रल आहे. बरोबर आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. बट स्टील त्यांच्यामध्ये अजून एक पॉईंट राहतो विच इज इन फेवर विथ देम, की हा जो अँगल आहे इथर मधला, आपल्याला वाटू शकतं की ओ आहे, इकडून पण कार्बन आहे, इकडून पण कार्बन आहे. भले त्यांचं सिमेट्रिकल जरी असेल तर इकडून CH3 इकडून CH3 याचा सगळा डायपोल मुवमेंटचा इफेक्ट नलिफाय व्हायला पाहिजे. बट तसं नाही होत, कारण यांच्यामध्ये अँगल आहे आपला 110 डिग्री सेल्सिअस आणि ना की 180 डिग्री सेल्सिअस नाहीये. सो 110 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे यांचं डायपोल मुवमेंट कॅन्सल नाही होत, त्यामुळे यांच्यावरती स्मॉल नेट डायपोल मुवमेंट अवेलेबल असतो. सो डायपोल मुवमेंट कॅन्सल नाही होते, त्यांच्यामुळे यांच्यावरती स्लाइटली पोलॅरिटी येते. सो नेट डायपोल मुवमेंट असल्यामुळे नेट पोलॅरिटी येऊ शकते, स्मॉल पोलॅरिटी असते आणि या स्मॉल पोलॅरिटी मुळेच ते सोल्युबल आहेत. त्यांची सोल्युबिलिटी जवळजवळ अल्कोहोल इतकी आहे. 2 रिझन आहेत. एक तर यांच्यावरती स्मॉल पोलॅरिटी गेन झालेली आहे, त्याच्यामुळे ते वीकली पोलर आहेत आणि
त्यांच्यामध्ये डायपोल मोमेंट कॅन्सल नाही झाला, देअरफॉर दे आर नेट डायपोल मोमेंट बेअर करतात. तर त्यांची सोल्युबिलिटी अल्कोहोल इतकी आहे. त्याच्या मागे दोन रिझन आहे. एक तर यांची पोलॅरिटी आहे, सेकंड थिंग त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. मी आत्ताच म्हटलेलं की पुन्हा एकदा हायड्रोजन बॉन्डिंग येणार आहे, पण याला आणि त्याला कम्पेअर नका करू. हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे, दिस इज फॉर सोल्युबिलिटी इन विच लिक्विड ऑब्व्हियसली वी आर कन्सिडरिंग वॉटर. सो समजून घ्या, ज्यावेळेस आपण अल्कोहोल काढला होता त्यावेळेस आपण सोल्युबिलिटीच्या वेळेस हे स्ट्रक्चर काढलं होतं. सोल्युबिलिटीच्या वेळेस आपण हे स्ट्रक्चर काढलं होतं. ओके, सो हे जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणजे अल्कोहोल मधला O आणि वॉटर मधला H, या दोघांमध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे याच्यामुळे अल्कोहोल्स आर सोल्युबल इन वॉटर, राईट. सिमिलरली इथरमध्ये पण काय होतं की समजा आता हा ROR आहे आणि इथे HOH आहे, ठीक आहे. सो यांच्यामध्ये जे हायड्रोजन बॉन्डिंग आहे ड्यू टू इथरल, याला म्हटलं गेलेलं आहे इथरियल ऑक्सिजन. हा इथर मधला जो ऑक्सिजन आहे आणि वॉटर मधला हायड्रोजन यांच्यामध्ये जो हायड्रोजन बॉन्डिंग तयार झाला त्यामुळे यांची सोल्युबिलिटी विच इज ऑलमोस्ट इक्वल टू अल्कोहोल. ओके, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू अल्कोहोल. सो जरी त्यांचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल, अल्कोहोलपेक्षा खूप लोअर असेल, इक्वल टू अल्केन असेल, बट स्टील त्यांचं सोल्युबिलिटी इज व्हेरी सिमिलर टू अल्कोहोल, ठीक आहे, बिकॉज ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग ड्यू टू इथरियल ऑक्सिजन, ठीक आहे. सो हा एक पॉईंट नोट डाऊन करून घ्या की हे 2-3 मेन पॉईंट आहेत की त्यांची स्मॉल पोलॅरिटी असते, त्यांच्यामध्ये नेट डायपोल मोमेंट अवेलेबल असतो, हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन वॉटर अँड इथर इज प्रेझेंट, देअरफॉर देअर सोल्युबिलिटी इज व्हेरी हाय. ओके, बाकीचे तर पॉईंट तुम्ही बघितलेलेच आहेत की बॉइलिंग पॉईंट त्यांचा खूप लो आहे कम्पेअर्ड टू अल्कोहोल विच इज ऑफ इक्वल मास. कारण बघायला गेलं म्हणजे एक गोष्ट माझ्याकडून सांगायची राहून गेली स्टार्टिंगलाच, आता फिजिकल स्टेटमध्ये सांगते की आता बघा C2H5OH म्हणजेच कोण, इथेनॉल. तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो C2H6O आणि CH3OCH3 याचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो C2H6O. सो दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर. ओके, सो दे आर फंक्शनल आयसोमर्स ऑफ इच अदर बिकॉज त्यांचा फंक्शनल ग्रुप वेगळा आहे बट त्यांचा मॉलिक्युलर मास सेम. सो इवन दो की त्यांचा मॉलिक्युलर मास सेम आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, बट स्टील त्यांचा बॉइलिंग पॉईंट डिफरंट आहे, त्यांच्यानंतर त्यांची रिॲक्टिव्हिटी डिफरंट आहे आणि त्यांचं प्रिपरेशन वगैरे सगळंच ऑलमोस्ट डिफरंट आहे. सो एक मेन पॉईंट नोट डाऊन करून घ्या की हे सगळं डिफरंट का झालेलं आहे, बिकॉज पोझिशन ऑफ ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे आणि इकडे ओनली ऑक्सिजन विथ RR ग्रुप आहे, दॅट इज प्लस हा इफेक्ट येतो याच्यामुळे यांची रिॲक्टिव्हिटी कमी आहे कम्पेअर्ड टू अल्कोहोल, म्हणून याच्या रिॲक्शन्स पण कमी आहेत, म्हणून याच्या प्रिपरेशन रिॲक्शन्स पण कमी आहेत, ठीक आहे. सो एवढं नोट डाऊन करून घ्या, मेन पॉईंट होते हा. आता आपण आपल्या इथरच्या लास्ट पार्टकडे जाऊयात, दॅट इज केमिकल रिॲक्शन्स. ओके, युजेस तुम्ही कराल, युजेस खूप इझी आहेत, बुकमध्येच दिलेले आहेत, तुम्ही इझिली बघू शकता. एक 2-2च युजेस दिलेले आहेत बुकमध्ये, युजेस तसे खूप फास्ट आहेत बट दिलेले 2-3च आहेत, सो तुम्ही ते इझिली करू शकाल. आपण केमिकल रिॲक्शन्स बघूयात. केमिकल रिॲक्शन्स त्यांनी मेनली पहिली जी आहे ती म्हणजे लॅबोरेटरी टेस्टमध्ये डिवाइड केली आहे. सो लॅबोरेटरी टेस्ट त्याची एकच आहे. हे समजून घ्या की इथर्स आर न्यूट्रल इन नेचर. ओके, सो दे डू नॉट रिॲक्ट विथ कोणाकोणासोबत रिॲक्ट नाही करत, तर मेटल सोबत नाही करत ना, मेटल हायड्रॉक्साईड सोबत करतात म्हणजे NaOH वगैरे त्या कोणासोबतच नाही करत. जसं आपण अल्कोहोल किंवा फिनॉलचं जसं आपण कॅटेगराईज केलं होतं तसं याचं करू शकत नाही बिकॉज हा न्यूट्रल आहे, स्पेसिफिकली न्यूट्रल आहे. नंतर मेटल सोबत नाही करत, मेटल हायड्रॉक्साईड सोबत नाही करत, कोणत्याही बेस सोबत नाही करत, कोणत्याही ऍसिड सोबत नाही करत, कशासोबतही नाही करत. ओके, सो बेसिकली दे आर न्यूट्रल इन नेचर, सो ते कोणासोबतच रिॲक्ट नाही करत, बट दे कॅन बी इझिली डिझॉल्व्ड इन. हे जे आपण बोललो हे सगळ्या ॲक्वियस मीडियम बद्दल बोललेलं आहे. ओके, जर का आपण ॲक्वियस पाण्यामध्ये जर का इथर टाकलं आणि मग जर का सगळं रिॲक्ट करायचा प्रयत्न केला तर नाही होत, बट इफ वी डिझॉल्व्ड इन कोल्ड concentrated sulfuric acid, then they can form oxonium ion, which is new to us. So oxonium ion, let us see how it looks like. So oxonium ion कसा दिसतो. सो बेसिकली आपण काय घेतोय, इथर घेतोय ROR प्लस घेतोय H2SO4. या H2SO4 ला मी लिहिताना HHSO3 लिहितीये, HSO4 लिहितीये, सॉरी HHSO4 गिव्स काय होतंय बघा, R
ओ हा जो एच आहे हा इकडे जाणार आहे, हा आर डॅश असाच आहे. इथे आपल्याला लागणार आहे पॉझिटिव्ह चार्ज, कारण एक्स्ट्राचा ऑक्सिजननी बॉन्ड फॉर्म केलेला आहे, सो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे आणि HSO4 वरती येणार आहे मायनस चार्ज. ओके, सो याला आपण म्हणतो ऑक्झोनियम आयन. सो हा ऑक्झोनियम आयन फॉर्म झालाय बिकॉज ऑफ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड, जर का कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेतलं तर. ओके, त्याच्यामध्ये जर का डिझॉल्व्ह केला तर. ओके, सो ही होती फक्त पहिली लॅबोरेटरी टेस्ट. आता याच्यानंतरची जी टेस्ट आहे ही तुमच्यासाठी न्यू आहे. ही टेस्ट कळली असेल तर या टेस्टमध्ये म्हणजे बेसिकली काय होत आहे की हे जे आपण बघितलं याच्यामध्ये फक्त ऑक्झोनियम आयन मिळतोय, बाकी तो कुठल्याही ऍसिड किंवा बेस सोबत रिॲक्ट नाही करत आहे. ठीक आहे, सो ही एकच टेस्ट नाही म्हणता येणार, इट इज जस्ट फॉर्मेशन ऑफ ऑक्झोनियम आयन. ओके, बिकॉज इट डझंट गिव्ह एनिथिंग. नेक्स्ट सेकंड रिॲक्शन. सो आपण जर का याला ए रिॲक्शन म्हटली तर आपण पुढच्या रिॲक्शनला बी म्हणूयात, दॅट इज फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. ही लास्ट इयर नव्हती, ही तुमच्या बुकमध्ये आता इंट्रोड्यूस केलेली आहे फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड. आता जो सिलेबस चेंजिंगचा पार्ट आहे ना तो इथे फक्त थोडासा रोल प्ले करतोय, अदरवाईज हे बुक आणि याच्या आधीच्या बुकमध्ये जास्त मेजर फरक नव्हता. फॉर्मेशन ऑफ परऑक्साईड, परऑक्साईड म्हणजे डबल बॉन्ड OH. ओके, सो कुठलाही इथर घ्या तुम्ही. आता इथे त्यांनी घेतलेला तोच मी घेते, CH3CH2O C2H5. हा स्पेसिफिकली त्यांनी ओपन करून लिहिलेला आहे कारण त्यांना, आणि हाच लिहिला, CH3 असला तर काही फरक नसता पडला, हे जे तुम्ही करणार आहे तेच तुम्ही CH3 मध्ये पण केलं असतं. बट त्यांनी स्पेसिफिकली 2 कार्बनचा घेतलाय, याच्यासाठी घेतला की हा ऑक्सिजनचा शेजारचा जो कार्बन आहे अल्फा कार्बन याच्यावरती रिॲक्शन होते. आपण ऍड काय करतो याच्यामध्ये, O2 ऍड करतो. सो फॉर्म होणार आहे परऑक्साईड. हा जो O2 आहे दॅट इज एअर, हे कसं असणार आहे, लॉंग कॉन्टॅक्ट ऑफ एअर. एअरचा लॉंग कॉन्टॅक्ट झाला तर O2 खूप वेळासाठी रिॲक्ट होऊ शकतो. मग याच्यामध्ये काय होतं की हा CH3 असाच आहे, हा CH2 आहे, त्यातला एक H एक्सटेंड झालेला आहे, एक H एक्सटेंड झालाय, बाकी सगळं आहे तसं आहे, फक्त एक H एक्सटेंड झालेला आहे आणि हा O2 त्याच्यामध्ये जाऊन बसतो. जसं आपण RMGX मध्ये बघितलं, जसं आपण क्युमिनच्या स्ट्रक्चरमध्ये बघितलं, क्युमिन परऑक्साईड तयार केला होता, तसाच इकडे पण इकडे एक O आलाय, अगेन इकडे एक O आलाय आणि हा O इकडे अटॅच झालाय. सो जो आपण O2 घेतला तो इकडे एक O आलाय आणि इकडे, म्हणजे हा परऑक्साईड तयार झालेला आहे. ओके, यांच्यामध्ये हा बॉन्ड आहे. सो हा तयार झालाय आपला इथर परऑक्साईड, जो कुठला असेल त्याचं नाव आणि परऑक्साईड. ओके, आता होतं काय की नॉर्मली सगळे इथर, ऑल इथर्स वेन इट इज केप्ट इन एअर, सो दे आर कन्वर्टेड into peroxides. Okay, so all ethers are converted into peroxide because of exposure of oxygen through air. So काय होतं की हे सगळे अनडिझायरेबल आहेत, म्हणजे आपल्याला इथर पाहिजे असतो ना की परऑक्साईड. हे सगळे अनडिझायरेबल चेंजेस आहेत, त्याच्यामुळे हा कंटॅमिनेट झालेला असतो. आणि शिवाय हे जे काही तयार झालंय ते कसं, ते आहे हॅझार्डस म्हणजे इट इज व्हेरी डेंजरस टू यूज. सो सेकंड याचा एक काय म्हणता येईल, साईड इफेक्ट म्हणता येईल की हा हॅझार्डस आहे, अनडिझायरेबल आहे, तो तर नकोच होता आपल्याला परऑक्साईड, बट स्टील आपल्याला परऑक्साईड मिळतो, नॉर्मली सगळ्या इथर्सचं होत आहे. देन सेकंड थिंग, इट इज हॅझार्डस काय, बिकॉज दे डिकम्पोज वायोलेंटली अँड ॲट हाय टेम्परेचर. ओके, सो म्हणून हे इथर्स अनडिझायरेबल आहेत, यांचा एक्सपोजर टू एअर इज अवॉइडेबल, म्हणजे हा यूज नाही केला गेला पाहिजे. सो अगेन दिस इज सेकंड काइंड ऑफ रिॲक्शन की जिथे फक्त आपला O2 ऍड झालेला आहे आणि परऑक्साईड तयार झालाय. ओके, आता पुढच्या टाईपचं जे रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्या ऍक्च्युअल रिॲक्शन्स आहेत. आता याच्यामधलं आपण जवळजवळ सगळे कंपाऊंड बघितलेले आहेत, अल्कोहोल बघितलंय, अल्किल हॅलाइड बघितलाय. ओके, सो मी पहिली रिॲक्शन स्टार्ट करते. ओके, मी न्यू स्लाइडवरतीच स्टार्ट करते, सो तुम्हाला कळेल इच अँड एव्हरी रिॲक्शन. त्यातली पहिली रिॲक्शन जी आहे त्याच्यामध्ये आपण करतोय, समजा जर का तुम्ही इथर घेतला तर इथरची रिॲक्शन समजा जर का कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत केली, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 सोबत डायल्यूट H2SO4 सोबत जर का केली, बिकॉज आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहे HOH. जर का HOH ऍड केला तर दिसतंय तुम्हाला या O सोबत H जाणार आणि या R सोबत OH जाणार आहे. मी ब्रेकिंग इकडून करते, ठीक आहे. सो हा R डॅश असू दे नाही तर R असू दे, फरक नाही पडणार आहे, कारण दोन्ही वेळा अल्कोहोलच तयार होतोय. सो इट इज जस्ट प्रिपरेशनची उलटी रिॲक्शन आहे, जिथे आपण अल्कोहोल पासून इथर तयार केला बाय ऍडिंग कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, जस्ट आता हायड्रेशन करायचं आहे, ठीक आहे, और हायड्रोलिसिस, यू कॅन से हायड्रोलिसिस ड्यू टू डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड. सो दोन्ही अल्कोहोल मिळणार आहे. मी तरी एक्झाम्पल देते तुम्हाला, CH3OC2H5
डायल्यूट H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड नाही बिकॉज इथे आपण आता वॉटर ऍड करतोय. डायल्यूट H2SO4, त्याच्याने डायरेक्टली आपल्याला काय मिळेल, CH3OH मिळेल आणि पुन्हा C2H5OH मिळेल. ओके, ही झाली पहिली रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल बनवलंय. आता आपण बनवणार आहे क्लिअरली अल्किल हॅलाइड. बघा कसं बनवणार आहे. घेते पुन्हा ROR' प्लस PCl5, ऍडिशन ऑफ PCl5 गिव्स, PCl5 म्हणजे P प्लस Cl2 येणारच ते ॲज इट इज. आता काय होतं बघा, RCl तयार होणार आहे, R'(Cl) पण तयार होणार आहे आणि तयार होणार आहे POCl3, जे आपण PCl5च्या वेळेस बघितलं होतं. फक्त HCl नाही तयार होत, इथे RCl, R'(Cl) तयार होतो. सो अल्कोहोल मधली रिॲक्शन अल्कोहोल प्लस PCl5 गिव्स RCl, पण आता इथर प्लस PCl5 ऑल्सो गिव्स RCl प्लस R'(Cl). दोन मिक्स इथर तयार होऊ शकतात, मिक्स्ड अल्किल हॅलाइड तयार होऊ शकतात बिकॉज ऑफ आर आणि मिक्स्ड इथर. जर का अनसिमेट्रिकल इथर असेल तर अल्किल हॅलाइड पण दोन टाईपचे तयार होऊ शकतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पुन्हा हेच जर का तुम्ही घेतलं CH3O C2H5 मिक्सवालच घेतलीये, कारण तुम्हाला इथे कुठलंही मिक्स किंवा सिमेट्रिकल और अनसिमेट्रिकल कुठलंही जरी घेतलं तरी तुम्हाला इथे मिथाइल क्लोराईड आणि इथाइल क्लोराईडच मिळणार आहे. तिकडे काही ऑप्शन नाही, म्हणजे एक क्लोरीन होतं एक अल्कोहोल होतं असं नाहीये. ठीक आहे. सो आपण पहिल्या ह्याच्यामध्ये प्रिपेअर केलाय अल्कोहोल. ओके, सेकंड ह्याच्यामध्ये आपण तयार केलं अल्किल हॅलाइड. आता पुढच्या रिॲक्शन मध्ये एक अल्कोहोल होणार आहे, एक अल्किल हॅलाइड होणार आहे. बघा, ही पण रिॲक्शन खूप इझी आहे, बट मागच्या वर्षीच्या लेसनमध्ये जर का तुम्हाला हे बघायचं असेल एक्झॅक्टली, तर तुम्ही याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे, याच्या आधीच्या पोर्शनचा जो व्हिडिओ जो सरांनी केमिस्ट्रीच्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह केलाय, ओनली केमिस्ट्री लिहिलेला आहे, त्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहे. त्याच्यामधला जो अल्कोहोल फिनॉल इथर आहे त्यामधला इथरच्या रिॲक्शन्स बघा. अल्कोहोल फिनॉल सेम आहे, तुम्ही तो पण पूर्ण व्हिडिओ बघितला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. जर का तुम्हाला डिटेलमध्ये हवं असेल या तिसऱ्या रिॲक्शन बद्दल तर तुम्ही तिकडे जा. अदरवाईज तुमच्या बुकमध्ये मेन्शन करतानाच सिमेट्रिकल इथर केलेला आहे, म्हणजे नो कन्फ्युजन. सिमेट्रिकल इथर प्लस आता HI घेऊ शकता किंवा HBr घेऊ शकता. सो मी आता घेते HI. जर का HI घेतला इन प्रेझेन्स ऑफ हॉट मीडियम, म्हणजे जर का हॉट HI घेतला तर काय होणार आहे बघा, एक तयार होतो, म्हणजे इथे जसं अल्कोहोल तयार झाला बिकॉज इथे सगळं HOH होतं, इथे सगळीकडे फक्त Cl होता, म्हणजे फॉस्फरस होता, बट तो तर मेटल आहे, तो बाहेर पडला तसाही ऑक्साईड होऊन, बट ऑक्झिक्लोराईड होऊन. बट तसं बघायला गेलं तर इथे फक्त Cl होतं, इथे फक्त HOH होते, म्हणून अल्कोहोल आणि अल्किल हॅलाइड फॉर्म झाला. इथे H पण आहे, I पण आहे, तर तयार होणारे ROH, म्हणजे इथे जर का ब्रेकिंग झालं तर एकीकडे जाणारे H आणि दुसरीकडे जाणारे I. ओके, सो एक तयार होतोय अल्कोहोल आणि एक तयार होतोय आयोडाईड. मग इथे तर सिमेट्रिकल घेतलंय त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, कारण घेताना मी इथे CH3O घेईन आणि मग तयार करेन HI इन प्रेझेन्स ऑफ हॉट HI. सो तयार काय होईल, CH3OH मिथेनॉल आणि एक होईल मिथाइल आयोडाईड. म्हणजे तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही की कुठला, म्हणजे समजा जर का हा CH3 आणि हा C2H5 आहे तर कोणता अल्कोहोल तयार होईल, कोण म्हणजे आयोडाईड बनेल, हे तुम्हाला तुमच्या आत्ताच्या पोर्शनमध्ये नाहीये. जर का डिटेलमध्ये हवं असेल तर तुम्ही आधीचे व्हिडिओज रेफर करू शकता. त्या व्हिडिओची लिंक मी टाकेन. तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की इथरमध्ये ही जी स्पेसिफिकली केस आहे अनसिमेट्रिकलची, कारण इथे घेताना त्यांनी स्पेसिफिकली सिमेट्रिकलच घेतलाय. इथे सिमेट्रिकल काही फरक नाही पडत, बट इथे अनसिमेट्रिकलनी फरक पडतो आणि तोही प्रायमरी सेकंडरी टर्शरीने फरक पडतो. म्हणजे हे आर ग्रुप कोणते त्यावरती फरक पडतो, आणि सेकंड थिंग म्हणजे कोणता मोठा ग्रुप आहे त्यावरती पण फरक पडतो. म्हणजे दोन्ही प्रायमरी असेल बट स्टील कोणता मोठा कोणता छोटा, टर्शरी असेल तर कोणता मोठा कोणता छोटा, याच्यामुळे हा फरक पडतो. म्हणून मी तो व्हिडिओ पाहणं तुम्हाला रेकमेंड करते. अदरवाईज तुमच्या सिलेबसला तर आता नाहीये, तुमच्या सिलेबसमध्ये देताना डायरेक्टली सिमेट्रिकल दिलेला आहे, सो नो वरीज. ओके, बट स्टील तुम्हाला एक दिलेला आहे, दॅट इज ॲनिसोल. ॲनिसोल म्हणजे काय, बेन्झिन रिंग आणि मग CH3. ठीक आहे. सो हा जो ॲनिसोल आहे याच्यामध्ये जर का तुम्ही HBr टाकलात, आता HI आणि HBr आर मोस्ट रिॲक्टिव्ह फॉर दिस रिॲक्शन. सो HI किंवा HBr जर का तुम्ही या रिॲक्शन्समध्ये टाकलं तर त्यांनी सांगितलंय की स्पेसिफिकली बेन्झिन रिंगचा अल्कोहोल होतो, दॅट इज फिनॉल बनतो आणि CH3Br बाहेर पडतो. ठीक आहे. सो हे एक समजून घ्या, ही तुम्हाला एक अनसिमेट्रिकल व्हॅल्यू दिली आहे, अदरवाईज दुसरी कुठलीच दिलेली नाहीये. सो या होत्या तुमच्या 3 मेन रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपण अल्कोहोल बनवला, अल्किल हॅलाइड बनवला आणि दोन्ही मिक्स बनवला. ओके, मिक्स मध्ये पण सिमेट्रिकल इथर सोबत बनवला, एकच अनसिमेट्रिकल घेतला, दॅट इज ॲनिसोल. सो ही होती आपली C टाईपची रिॲक्शन.
ओके, आय होप कळली आहे, कारण खूप इझी रिॲक्शन्स आहेत, काही एवढा मोठा इश्यू नाही आहे, तुम्हाला आधीच सांगितलं होतं. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये पण पुन्हा 3 रिॲक्शन आहेत. ठीक आहे, सो त्यातली मी पहिली घेतेय बघा, कुठली पहिली घेतेय मी ब्रोमिनेशन. या आपण तुम्हाला सगळ्या रिॲक्शन झाल्यात, फक्त इथे एकच आहे की आपण ब्रोमिनेशन मध्ये BR3चा कंपाऊंड घ्यायचो, FeBr3 वगैरे, तर तो आता इथे घ्यायची गरज नाहीये. तुम्ही नॉर्मली ॲनिसोल घेतलात, कारण ॲरोमॅटिक कंपाऊंड सोबत करणार आहे आपण या रिॲक्शन. जर का ॲनिसोल घेतला आणि ॲनिसोल मध्ये Br2 टाकला आणि तो टाकला विथ प्रेझन्स ऑफ CH3COH, दॅट इज ॲसिटिक ॲसिड, म्हणजे ब्रोमिनेशन करतोय इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड. मग याचा इफेक्ट काय होतोय बघा, म्हणजे इथे आपल्याला FeBr3 टाकायची गरज नाहीये. तर हा OCH3 समजा जर का मी इथे लिहिला, तर इथे इथे लागणारे Br, पुन्हा ऑर्थो आणि पॅरा लागतोच आहे, म्हणून सांगतेय की इथे पुन्हा OCH3 असेल, तर इथे पण लागणारे Br. सो एक होणारे ऑर्थो, एक होणारे पॅरा, ब्रोमो, ऑर्थो पॅरा, दोघांचं नाव सेम आहे, फक्त ऑर्थो पॅरा ब्रोमो ॲनिसो. ओके, सो हे तुमचं कंपाऊंड असणार आहे. तर फक्त इथे एवढंच आपण केलंय की यूज ऑफ Br2 इन प्रेझन्स ऑफ ॲसिटिक ॲसिड गिव्स अस ऑर्थो आणि पॅरा. जर का हे नसेल, पुन्हा एकदा मी रेकमेंड करेन की आधीच्या पोर्शनचा जो लेसन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल, जर का हा नसेल, ओनली Br2 असेल, तर तिन्ही साईडला लागतं, जसं आपण आधी फिनॉलमध्ये बघितलं होतं. ठीक आहे, सो इथे आपण OCH3 घेतल्यामुळे हा ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, हा मिथॉक्सी जो ऍक्टिव्हेटिंग ग्रुप आहे, त्याच्यामुळे FeBr3 ची गरज नाही लागली आणि डायरेक्टली ऑर्थो आणि पॅरा CH3 ॲसिटिक ॲसिड मुळे अल्टरनेटली ओपन झाले. जर का ॲसिटिक ॲसिड नसेल तर डायरेक्टली तिन्ही साईड्स ओपन होतील, म्हणजे 2 ऑर्थो आणि 1 पॅरा ओपन होईल. ठीक आहे, सो ही होती ब्रोमिनेशन, अल्कायलेशन ॲज वेल ॲज असायलेशन. ओके, दोन्ही रिॲक्शन्स बघणार आहे. याची नावं फक्त थोडीशी IUPAC मध्ये आपण बघूयात, कारण तुमच्या बुकमध्ये पण तेच दिलेलं आहे. ठीक आहे, सो पहिलं आपण बघूयात आता असायलेशन. ठीक आहे, सो असायलेशन मध्ये बघा काय येईल, सॉरी अल्कायलेशन. सो आधी आपण घेतोय ॲनिसोल. ॲनिसोल म्हणजे काय, OCH3 प्लस CH3Cl. अल्किल क्लोराईड घेतलाय, दॅट इज मिथिल क्लोराईड घेतलाय, म्हणजे इथे ॲनिसोल आणि इथे मिथिल क्लोराईड घेतलाय. तर प्रोडक्ट बघा काय होणार आहे, हा OCH3 तर ॲज इट इज आहे, इथे लागेल पहिल्यांदा CH3. ते जे आपण अल्किल हॅलाइडमध्ये केलं तेच करायचंय, वेगळं काही नाही. या सगळ्या रिॲक्शन सेम आहेत, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं एखाद दुसऱ्या रिॲक्शन वेगळ्या असणार आहेत, अदरवाईज सगळ्या रिॲक्शन आपल्या त्याच आहेत. आता हा आहे आपला ऍक्च्युली टोलविन, हा पण आहे टोलविन. सो नाव काय येईल, हा असणार आहे मेजर, हा असणार आहे मायनर. सो नाव लिहिताना बघा काय होणार आहे, टोलविन तर आहे, पण हा आहे 2-मिथॉक्सी आणि हा आहे 4-मिथॉक्सी. सो नाव काय येईल, 4-मिथॉक्सी टोलविन आणि 2-मिथॉक्सी टोलविन. सो टोलविन नाव आहे मेन IUPAC मधला मेन कन्सिडर केला गेला, आणि मग 4-मिथॉक्सी आणि 2-मिथॉक्सी, कारण याला सेपरेट प्रायोरिटी येईल बिकॉज दिस कन्सिडर्ड ॲज टोलविन, म्हणून मग इथून नंबरिंग होईल 1 2 3 4 आणि इकडून होईल 1 2. ओके, आता पुढचं घेऊयात आपण असायलेशन. खूप इझी आहे, काही डिफरंट नाहीये, फक्त वरती OCH3 ग्रुप कॅरी करायचा आहे. ओके, असायलेशन मध्ये पण सेमच होणार आहे जे आपण अल्किल हॅलाइडमध्ये बघितलं होतं. सो इथे आपण घेतो इथेनॉइल क्लोराईड आणि ॲनिसोल, जो आधी आपण घेतलेला आहे. सो इथेनॉइल क्लोराईड प्लस ॲनिसोल दोघांवरती AlCl3 लागेल अनहायड्रस. सो अनहायड्रस AlCl3 दोघांमध्ये असणार आहे, आणि मग आपण घेतोय एक होणारे ऑर्थो आणि अगेन दुसरा होणारे पॅरा. एक ऑर्थो, आता कसं मी आधी पॅरा लिहिते, COCH3 दिसतंय तुम्हाला, हा इकडून ब्रेकिंग होणार आहे, इकडचा एक H जाणार आहे आणि इकडचा एक H जाणार आहे. आता इथे मी लिहितेय ऑर्थोसाठी. आता इथे पुन्हा जर का तुम्ही बघितलं तर हा जो ग्रुप आहे, हा OCH3 सोडला तर तो आहे ॲसिटोफिनॉनचा ग्रुप. ओके, सो याचं बेसिक नाव इज ॲसिटोफिनॉन. पुन्हा हा मेजर होणार आहे, हा मायनर होणार आहे, तेच होणार आहे सगळं पुन्हा. ऑर्थो इज मायनर, पॅरा इज मेजर. हा असणार आहे 4-मिथॉक्सी. सो याचं नाव काय येईल, 4-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन, आणि याचं होईल 2-मिथॉक्सी ॲसिटोफिनॉन.
पुन्हा इथे ॲसिटोफिनोन हा बेसिक नाव आहे, हे लक्षात ठेवा. अनहायड्रस AlCl3 घातलेला आहे. इथे फक्त आता आपलं ॲनिसोल बेसिक नाही राहिलेलं, बाकी सगळं चेंज झालंय. ॲसिटोफिनोन मेन येईल आता बिकॉज COCH3 ला जास्त प्रायोरिटी आहे आणि OCH3 आणि CH3 मध्ये सुद्धा CH3 ला जास्त प्रायोरिटी ठेवली आहे, म्हणून टोल्बिन आधी घेतला अँड देन आपण 4 मिथॉक्झी आणि 2 मिथॉक्झी केलाय. ओके, आता आपण जाऊयात पुढच्या, दॅट इज लास्ट रिॲक्शनला, थर्ड रिॲक्शन ऑफ दिस चॅप्टर. थर्ड रिॲक्शन आता आपण बघतोय नायट्रेशन. नायट्रेशन मध्ये बघा काय होणार आहे. नायट्रेशन मध्ये आपण काय करतोय की ॲनिसोल घेतलाय, याच्यामध्ये डायरेक्टली ऍड करतोय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर आपल्या रिॲक्शन मध्ये काय येणार आहे, हा घेतला OCH3, इथे येणार आहे NO2 अँड अगेन OCH3 आणि खाली येणार आहे NO2. सो एक असणारे ऑर्थो, एक असणारे पॅरा. ऑर्थो नायट्रो किंवा पॅरा नायट्रो ॲनिसोल. इझी होते या रिॲक्शन, तिन्ही रिॲक्शन्स इझी आहेत खूप. आपण काय काय बघितलंय याच्यामधलं, नायट्रेशन बघितलं, सॉरी ब्रोमिनेशन बघितलंय. ब्रोमिनेशन नंतर आपण फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन बघितलंय, दॅट इज मिथिल ऍड केला होता आणि नंतर आपण बघितलं नायट्रेशन. ओके, सो या रिॲक्शन्स होते आपल्या आतापर्यंतच्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच्या रिॲक्शन. ओनली 3 रिॲक्शन आहेत, काही एवढं डिफरंट नाहीये. देन आता आपण बघूया थोडंसं मागचं रिवाइज करूया. त्याच्या आधीच्या रिॲक्शन्स आपण बघितली की जिकडे इथरचं काहीतरी वेगळं झालंय, दॅट इज इथरचं अल्कोहोल आणि अल्किल हलाइड झालं आणि तिसऱ्या रिॲक्शन मध्ये दोन्ही तयार झालेले आहेत. त्याच्या आधी आपण बघितलं परऑक्साईड फॉर्मेशन आणि त्याच्या आधी आपण बघितलं ऑक्झोनियम आयन. ओके, सो खूप इझी रिॲक्शन्स आहेत, करा इथरच्या रिॲक्शन्स, खूप इम्पॉर्टंट आहेत, कधी येऊ शकतात 2 मार्कांसाठी तर ऑब्व्हियस येऊ शकतात. सो ऑल द बेस्ट.